आपण बघत आहात आवाज कसमादेचा। सटाणा शहराजवळील यशवंतनगर परिसरात घडलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखा व सटाणा पोलिसांनी अत्यंत शिताफीनं उलगडा केलाय। या कारवाईत एटीएम मशीन चोरी करणाऱ्या टोळीतील 2 आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपीसह इतर संशयितांच्या शोधासाठी विशेष पथकं लवकरच रवाना होणार आहेत। ही घटना काही दिवसांपूर्वी यशवंतनगर परिसरात घडली होती। अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास स्टेट बँकेचं एटीएम मशीन उचलून नेल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली होती। घटनेची गंभीर दखल घेत सटाणा पोलीस स्थानिक गुन्हे शाखेनं तपासाची चक्र वेगानं फिरवली। तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज बारकाईनं तपासले, तसेच तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयिताचा माग काढण्यात आला। या तपासातून 2 आरोपींचा ठावठिकाणा लागला आणि त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले। अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून चौकशी दरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर आली आहे। या टोळीमध्ये आणखी 3 संशयितांचा समावेश असून ही टोळी आंतरराज्यीय स्तरावर कार्यरत असल्याचं उघड झालंय। विविध राज्यात अशा प्रकारच्या एटीएम चोरीच्या घटनांमध्ये या टोळीचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। दरम्यान मुख्य आरोपी अजूनही फरार असून त्याला पकडण्यासाठी पोलिसांचं विशेष पथक लवकरच रवाना होणार आहे। पोलिसांकडून पुढील तपास वेगानं सुरू असून या प्रकरणातून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। सटाणा शहरामध्ये दिनांक 10/1/2026 रोजी यशवंतनगर येथे ताराबाद रोडवरील SBI एटीएम चोरी झालेली होती। त्या अनुषंगाने सटाणा पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 16/2026 भारतीय न्याय संहिता कलम 305E 331(4) 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर गुन्ह्याच्या तपासात तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखा जळगाव शहर, स्थानिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण यांच्या मदतीने 2 संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्या आरोपींचे नाव आहेत, एक मोबिन आलम नजीर राहणार सहारनपूर लखनौ, 2 अब्दुल करीम नुसरत करीम राहणार नूपुर जिल्हा सहारनपूर उत्तर प्रदेश। या 2 आरोपींना गुन्ह्यात दिनांक 24/4/2026 रोजी अटक करण्यात आली होती। सदर गुन्ह्यात ऑलरेडी आधी एटीएम मशीन ज्यावेळेस जप्त केले होते त्यावेळेस 9,55,000 रुपयाचं कॅश रिकव्हर करण्यात आलेली आहे। सदर आरोपींनी गुन्हा केल्याचे कबूल केले आहेत। त्यांच्यासोबत आणखी पुन्हा 3 आरोपी जे एटीएम चोरणारे होते त्यांचे पण नाव निष्पन्न झालेले आहेत। त्यांच्या UP उत्तर प्रदेशमध्ये राहणार असल्याने त्यांच्यासाठी स्वतंत्र तपास पथक तयार करून आरोपींचा शोध घेऊन पुढील तपास करीत आहोत।